स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला विरोध असतानाच अजूनही ठिकठिकाणी महावितरणकडून ही मीटर्स बसवली जात आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथं राजेंद्र बैरागी यांच्या झेंडा चौक परिसरातील घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आले होते. बैरागी यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दशरथ काळे आणि आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी डॉक्टर काळे आणि बंडगर यांनी तात्काळ धाव घेऊन मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली. वितरण आणि अदानी कंपनीच्या माध्यमातून ज्या गोष्टीला ग्राहकांचा जोरात विरोध सुरू आहे, असे स्मार्ट बसविण्याचा उद्योग आज अब्दुल्लाट या ठिकाणी सुरू होता. आज आमच्या गावामध्ये झेंडा चौक परिसरात डॉक्टर बैरागी यांच्या घरातलं मीटर बदलण्यासाठी एक इसम आला आणि हे मीटर तू कुणाला विचारून बदलतो म्हटल्यानंतर तो निरुत्तर झाला. नंतर आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेतलं, त्यांना विचारलं आणि सांगितलं समजावून की 2013च्या वीज नियमन आयोगाच्या कायद्यामध्ये 2003च्या वीज कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की मीटर ही त्या ग्राहकाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी ताब्यात घेत असताना त्या ग्राहकाची परवानगी पाहिजे किंवा संमती पाहिजे. ग्राहकाने अर्ज न करता, मागणी न करता आणि त्यांची कुठलीही संमती न घेता परस्पर हे मीटर बदलायचा उद्योग या ठिकाणी सुरू होता. आज आम्ही त्यांना इथं धरून ठेवलं. त्यांचे अधिकारी इथं वरिष्ठ मानेसाहेब आलेत आणि त्यांनी मान्य केलं की जेवढे मीटर आज इथं लाटेतले बदललेत ते आम्ही परत जुने बसवून देतो. त्याचं काम आता इथं प्रत्यक्षात सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही ग्राहकाच्या परवानगीशिवाय सदरचं मीटर बदलू शकत नाही. सदरचा मीटर हा ग्राहकाचा अधिकार आहे की कोणते मीटर वापरायचे, कोणते वापरू नये. तेच ग्राहकाचा अधिकार 2003चा वीज कायदा आहे तसा. त्यामुळं यांनी दांडगावाने चुकीची माहिती सांगून किंवा न सांगताच लोक घरात नसताना किंवा बाहेर लोक गेले असताना अचानकपणे येऊन हे सदरचं मीटर बदलायचं यांचं काम जबरदस्तीनं चालू आहे आणि आलेल्या लोकांना दादागिरी करायचं आणि मीटर बदलायचं आणि चुकीची माहिती सांगून पळून जायचं असा सध्या उद्योग चालू आहे. तरी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना आमची विनंती आहे की परत असे लोक जर तुमच्याकडे मीटर बदलण्यासाठी आले तरी सदरचा मीटर बदलून घेऊ नका, ही सर्वांना विनंती आहे. आणि जर कोणाला कोण असं जबरदस्ती करत असेल तर तुम्ही आंदोलन अंकुशशी तात्काळ संपर्क साधा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल. दरम्यान घटनास्थळी कंपनीचे अमन बेडक्याळे आणि इंजिनियर रोहिदास महादेव माने हे आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. बदललेले जुने मीटर पूर्ववत जोडल्याशिवाय कर्मचाऱ्यांना सोडणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज बदललेली 10 जुनी मीटर्स पूर्ववत जोडली. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागी, प्रकाश बिरनाळे, राहुल तेली, अशोक भागवत, दिलीप बैरागी, रामदास बैरागी, रोहन ठिकणे, महावीर गाडवे आदी कार्यकर्ते, ग्राहक उपस्थित होते.